आता ही डबल बारी आहे नाही का. आणि माझ्या जोडीवाल्यांनी तर काय नाही पण वाईच काहीतरी केलेली की नाही, म्हणजे अगदीच काय नाही सांगितल्याने तर निदान ढोल ताशाच्या गजरात पहिल्या एका पोचवल्याने आणि नंतर दुसऱ्या पोचव केले नाही का. बुवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला हा जो रंगमंच दिलाय एवढं खूप चांगलं सांगण्यासाठी दिलंय. आणि ही आपली संस्कृती नक्कीच नाही की पोरगो खिडकीतनं वाकून बघित होतो आणि मास्तरने विचारल्यानं काय बघतं वाईट व माझे विटाळले अंग, तातरी निदान कदमबुवांचं ऐकून ठेवायचं. बिचारे कदमबुवांचे पुतण्या नातू आलेले आहेत, काय म्हणतील पुतण्या आलेले आहेत काय म्हणतील बिचारे. आणि ज्यांची थोरवी आपण गावी, ज्या महान भजन सम्राट आपल्यातनं होऊन गेले, आपल्याकडे खरोखर जो वारसा ठेवून गेले, त्यांची थोरवी आपण गावी, काय गाणार आपण. आपल्याला त्यांनी शिकवलेलं धड गाता येत नसेल, काय बुवा आपण गाऊन उपयोग त्याचा. आणि काय आपण समाजाला ज्ञान सांगणार, काय समाजाला ज्ञान शिकवणार. भजनी श्रोत्यांना आपण काय सांगणार, तू कवाड घालून दाखव म्हणून सांगणार. मी विनोद नक्की सांगणार पण त्या विषयाला धरून सांगणार, अनुसरून सांगणार. नाही तो व्हायचा तसा तुमका सांगतोय. आता मी बक्षीस काय काय देतात ते बघितलं काय, शेवटी मी गावातनं नवीनच इलेलो आहे, म्हणजे माझी कार्यक्रम जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे हो सगळं प्रताप दिसतात. त्यामुळे रागू नका, सांभाळून घ्या, माकडे सांभाळून घ्या. नाही तो व्हायचा कसा तर तुमका सांगतोय. ते बिचारे कदमबुवांचे शिष्य किंवा गणेश बुवांचे शिष्य, मी पांचाळ बुवांची गायकी करण्याचा प्रयत्न करतोय. साधारण 13 वर्ष शिकलो मी पांचाळ बुवांकडे आणि बुवांचे चिरंजीव माझ्या बाजूला आहे. काय असेल माझ्याकडनं काय चुकलं तर विचार करणार नाही, कारण मुळच खानदानी तशी आहे, अजिबात विचार करणार नाही. 60 टन चढवतील मागणं आणि तेवढी घ्यायची तयारी आहे बुवा. नाही तो व्हायचा कसा माहिती आहे, आपण सगळे त्या भजनी क्षेत्रातनं जातो, सगळे भजनी क्षेत्रातनच जातो. समजा आमच्याकडे एक परिस्थिती अशी झाली, एका की नाही एका, आता लग्न झालं म्हटल्यानंतर तो कुटुंबात आपल्या संसारात रममाण होणार, स्वाभाविकच त्याचा मुलाबाळा होणार, हा तर स्वाभाविकच आहे, गरजेचंच आहे. मग एकाच झाला की नाही चेडू, एकाच चेडू झाला आणि त्या चेडू झाल्याबरोबर मावशी इली तिकडनं ती म्हणता चेडू माझ्यासारख्या दिसता, आते इली तिकडनं ती म्हणता चेडू माझ्यासारख्या दिसता, आणि काकी इली तिकडनं ती म्हणता चेडू माझ्यासारख्या दिसता. ताच चेडू तुमका खरं सांगतोय, ताच चेडू साधारण 19-20 वर्षाचा झाला आणि समजा चुकान कोणा तो हात धरून पळून गेला तर हीच लोक म्हणतात घोडग्या कोणाच्या वळणावर गेला होता कोण खरा गेल्या मला सांगा. ही आपली आजची परिस्थिती आहे. हा पांचाळ बुवांचा वारसा आहे बुवा. आपण जे काय गाणार ना त्याला काहीतरी क्लासिकल बेस असणारच निश्चित, आणि तो आपण दाखवला पाहिजे, दाखवता आला पाहिजे. सारे निरे सारे भणिदारे ओंकार स्वरूप सद्गुरु समर्था आता काय म्हणायचं, नवीन काहीतरी पाहिजे नाही का. आता झिंगाट तर काही गेला बाजू ना. आता मी एक भावड्या कदम याची एक बारीकशी झलक करून जातो.
मनात माझ्या आली झाली तर भावना केलेला हुवाता तरी कपल होना मनात माझ्या आली झाली तर भावना केलेला हुवाता तरी कपल होना मुक्तरी मुडी तरंगली गाडी चलालो मैं हुआ मुक्तरी मुडी तरंगली गाडी आता गजर पण त्या चालीत म्हणत तर हरिनाम भगवंताचं नामस्मरण आणि हरिनामाबरोबर आपण शंभू देवाचं नामस्मरण शंभू देवाने सुद्धा भगवंताचं नाम कसं घेतलं शंभू देवानी सुद्धा श्री हरीचं नाव महाविष्णूंचं नाव कसं घेतलं ते या गजरातनं सांगणार आहे थोडक्यात शंभू महादेवांनी काय केलं आपल्या अंगाला राग फासता फासता त्यांच्या हाताला एक अंगाला राग फासताना हाताला खडा लागला हाताला खडा लागल्याबरोबर त्यांनी काय केलं हाताला लागलेला खडा त्यावेळी द्यायचं कोण त्यांना राख आणून नंदी राख आणून द्यायचे शंभू महादेवांना आणि नंदी राख आणून देताना त्या राखेत एकदा त्या भस्मात अंगाला खडा लागला तोच खडा हातात धरला आणि रागाने द्वेषाने जमिनीवर आपटला काय तोच खडा रागाने जमिनीवर आपटला खडा जमिनीवर आपटल्या बरोबर काय वार निघाला त्याच्यातनं फाटकन बघा त्यावेळची काय पद्धत होती त्यावेळची देवालिकांच्या काळातली काय पद्धत होती दगड जमिनीवर आपटले ना तात्काळ पोर तयार आणि आता पोरपणा भया असतात तर नवस किती ते का कोंबडे किती नारळ किती पण हे नाही
ही केवळ शक्ती आहे. आणि देवांचे देव आदिदेव महादेव त्यांनी मारलेला खडा आहे तो. त्यावेळी खरोखरच कुटुंब नियोजन होतं. कारण एका तुमका सांगतोय ज्याका खरोखर नवसाची गरज नव्हती ना तो बिचारा लाईनच लावायचो एका 7-7, 8-8 पण. आणि ता ज्यावेळी घडला की नाही तुमका सांगतोय त्यावेळी सरकारच्या डोक्यात घुसला की आता काहीतरी आपण कुटुंब नियोजनावर केला पाहिजे. काय कुटुंब नियोजनावर आपण काहीतरी ह्याच्यात तोडगा काढला पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटने सरकारने काय केलं सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑर्डर सोडली कुटुंब नियोजन करा कुटुंब नियोजन करा. म्हणून काय केलं सगळे प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर सगळे ज्यांची लग्न झालेली होती ज्यांका 2 झाली होत त्यांच्या घराकडे गेली. सगळे डॉक्टर त्यांच्या घराकडे गेली. एका धनगराच्या घराकडे गेले डॉक्टर. आणि त्या धनगराच्या म्हणजे त्याला समजून सांगायचं बाबा की कुटुंब नियोजनाचा महत्व काय का त्या धनगर कुटुंबात सांगायचा. पण तो धनगर घरात नव्हतो त्याची होती बाहेर घरात. त्याची बाहेर घरात होती. त्या बाहेर त्याच्या समजून सांगितल्याने काय असतं की कुटुंब नियोजन करायचं म्हणजे नेमकं काय. आता सांगताना कसं सांगणार त्या बाहेर को त्यांनी आपल्या कोड्यात सांगितल्याने तो कसं विषय असता म्हणाले मीटर असतं ना मीटर लाईटीचं जसं मीटर असता तसं मीटर असताना त्या मीटरला 2 वायरी असतात एक फेज आणि दुसरी न्यूट्रल. ते वायरी कट केले ना बस लाईट गेली. संबंध संपलो असं समजून सांगितलं. बाबा म्हणता ह्या माता काय जमणार नाही माझं घरवालं येणं की नाही की त्या का काय तुम्ही समजून सांगा. तर म्हणाला हरकत नाही ठीक आहे. डॉक्टर गाव निघणार एवढ्यात धनगर घराकडे एवढ्यात तू धनगर घराकडे गेल्याबरोबर ते का म्हणतात बाबा कशा गेला असता तर त्यांनी सांगितलं कुटुंब नियोजनाचा महत्व समजून सांगतो तुमका. तर म्हणाले काय करू बोला. तर मला काय मोठासा विषय नाही मीटर असतात त्या मीटरचे फक्त 2 शेडे आहेत ना वायरी ते कापून टाकायचे. हा एवढाच ना म्हणता ते काय घेऊन म्हणतात त्याला उद्या येते तुमच्या बरोबर. दुसऱ्या दिवशी धनगर निघालो ह्याने आपला काम करून घेतले आणि त्याला सांगितलं बाबा बघ आता ह्या सगळा झालेला 2 शेडे वायरीचे कापलेले 2 दिवसांनी तुका थोडंसं बारीकसं ताप येत तेव्हा तू काय काळजी करावं नको. तो घराकडे गेलो 4 दिवसांनी बाबा ही सगळी पुन्हा ओलावा जाऊ डॉक्टर नर्स त्याचे वॉर्ड बॉय सगळे गेले घराकडे. ह्या धनगरात बघितल्या ना मात्र एवढी सगळी मंडळी येताई मागच्या दारात जो पाठीत पाय लावल्याने धनगर पळालो. ह्या गोट्यात ना त्या गडग्यात ना ह्या बागेत ना धनगर पसार सगळे वॉर्ड बॉय त्याच्या पाठना गेले धावत एका धरल्याने आणलेली बाबा घराकडे. डॉक्टर म्हणतो अरे गुलामा धावतो की द्या पळतो की द्या आम्ही बघू गेलो तुका. अरे म्हणता काय बघू गेलो तुमचं म्हणता काय भरवसो परवा इला सांगितलं मीटरची वायरी कापूच आज म्हणता डायरेक्ट मीटरच कापून नेलास्त करू काय. तर शापूदेवाने काय केलं हाचा जो खडा होता तो तारकन जमिनीवर आपटला. जमिनीवर खडा आपटल्याबरोबर एक त्यात अकराळ विकराळ दैत्य बाहेर आला. दैत्य बाहेर आला कसा ह्या एवढा मोठा जबडा. दैत्य बाहेर आल्याबरोबर दैत्य विचारतोय तात काय आज्ञा आहे आपली. तात आपली काय आज्ञा आहे. तेव्हा काय सांगितलं त्या दैत्याला त्याला सांगितलं अरे मला उद्यापासून तू भस्म आणून द्यायचं. आता भस्म म्हणजे काय मेलेल्या माणसाची रक्षा ती राख मला उद्यापासून आणून द्यायची. तो लय पोचलेलो दैत्य हो. त्याने पहिलाच प्रश्न विचारला समजा एखादी वेळी मिळाली नाही काय करू. मग शंभू महादेवाने काय सांगितलं ज्याच्या डोकीवर तू तुझा वरद हस्त ठेवशील त्याची तात्काळ तुला राख होऊन मिळेल. आणि मग ती राख मला आणून द्यायचं. काय केलं बघा फळाच्या भूताची ताबूवर दैत्य आला हे कबडा सांगे मुस्ताकी जाता देईसी हात त्याचा होई जागी पुराणा. बुराळ पडली पार्वतीच्या सौंदर्याची
दैत्याला काय शंभूदेवाने हातात आयतच कोली दिलं होतं. शंभूदेवाने दैत्याच्या हातात आयत कोली दिलं होतं. काय सांगितलं, ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचा तात्काळ भस्म होणार. मग हे सगळं करत असताना त्या दैत्याची नजर पडली माता पार्वतीवर. आणि पार्वतीकडे बघितल्यानंतर त्या दैत्याने मनात म्हटलं, याला काय करायची, या गोसाव्याला काय करायची एवढी सुंदर स्त्री. आणि मग हा दैत्य त्या शंभूदेवाच्या डोकीवर हात ठेवण्यासाठी गेला. आणि शंभू पुढे मागणं हा दैत्य, शंभू पुढे मागे दैत्य, शंभू पुढे मागे दैत्य, दोघे धावतायत धावतायत धावतायत, दोघेही धावतायत. आणि मग त्याने कमलापतींचा धावा केला, विष्णूंचा धावा केला शंभू महादेवांनी. आणि विष्णूंना सांगितलं, तात मला याच्यातून सोडवा, मला याच्यातून वाचवा. तेव्हा विष्णू धावून आले आणि मग मोहिनी अवतार घेतला, मोहिनीचं रूप घेतलं. आणि मग नर्तकीसारखी नाचली मोहिनी रूपात विष्णू. आणि मग आपल्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर शंभू त्या दैत्याने देखील आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि तो दैत्य त्या ठिकाणी भस्मसात झाला. अशा प्रकारे बुवा कथा सांगायची असेल तर, नाही तर अर्धवट, ना धर रस्त्यावर ना धर लोट्या, नाही काय. संतांनी लावलेलं रोप, काय सांगितलं बुवानी, संतांनी लावलेलं रोप आम्ही वाढवतोय. बुवा ते कशा पद्धतीत वाढवायचं, संतांनी लावलेलं रोप निश्चित, संतांनी लावलेलं रोप ते आपल्या हातात दिली आहे. ही नारदाची खुर्ची आपल्या हातात दिली आहे, पण आपण काय वापर कशा पद्धतीत केला पाहिजे. शांताबाई म्हणून मग आपण सुद्धा तशाच पद्धतीचं प्रबोधन केलं पाहिजे. बुवा भजन आहे, गजर आहे, गजर म्हटल्यानंतर तो समोरच्या बुवावर म्हटला की गजर झाला का. मग त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्म आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, माहिती पाहिजे, समजलं पाहिजे. नाही तर रामाची सीता कोण, नाही तर बहीण. जुन्या बुवांच्या आठवणी सांगितल्या आमच्या मांजरेकर. जुन्या बुवांच्या आठवणी सांगितल्या बुवानी. कदम बुवानी काय केलं, पांचाळ बुवानी काय केलं, पाटील बुवानी काय केलं. बुवा त्यांनी केलं ते अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांनी काय गायलं ना ते अख्ख्या जगाला माहिती आहे. तुम्ही आम्ही सांगायची काही गरज नाही. आणि ते जर आपण गाऊन दाखवलं ना तर त्यात शतमूर्खापेक्षाही मूर्ख आपण ठरतो बुवा. मग अशी पांचाळ बुवांचं वल्लवरे तुम्ही काय गायलात ते अख्ख्या सगळ्यांना माहिती आहे. मी सांगायची गरजच नाही. वल्लवरेचं वजन कुठे आहे हे तुम्ही बुवा असून तुम्हाला कळलं नाही. या श्रोत्यांमध्ये केवळ संगीत जाणणारे फक्त आहेत, जे बुवाही नाही. त्यांनी सुद्धा मला म्हणून दाखवलं ते वल्लवरे कसं आहे. बुवा अशी चूक पुन्हा कधी करू नका. ते श्रेष्ठ आहेत, ते महान आहेत. तिनेच बुवा काय, वामन खोपकर बुवा सुद्धा, गजानन पाटील बुवा सुद्धा त्याच्यात आले. आणि मग एवढ्या बुवानी जे केलं ते महान कार्य केलंय. आपण त्यांच्या नाकातली मळ देखील नाही तो बुवा. आणि आपण त्यांचं नाव घेऊन त्यांच्या नावाला विटंबना करावी, त्यांच्या नावाची. चुकीचं करू नका तसं कधी. भगवान लोकरे, सन्माननीय भगवान बुवा लोकरे यांचे शिष्य सुरेश परब यांच्याकडून 100 पाद पारितोषिक आले.
अभिषेक महेश गिरकर राजापूर नेवेली यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आले. सन्माननीय राजन पंगेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आले. महेंद्र जंगम आशिफजी राजापूर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आले. गर्व अभिमान अहंकार या जगात गर्व अभिमान अहंकार कधी चालत नाही बुवा. आणि या गर्वाने जर माणूस गेला की तो संपला, नाहीतर गर्व केल्यानंतर माणूस संपला, धुळीला मिळाला समजायचं. कारण ही खुर्ची तशी आहे, हा रंगमंच तसा आहे, ह्याच्यामध्ये गर्व अभिमान अहंकार काही चालत नाही. रावणाच्या राज्यात गर्व केला रावणाने आणि कुंभकर्णाने, आणि त्याच राज्यात राहिलेला विभीषण त्याने कधी गर्व केला नाही, म्हणून तो प्रभू रामचंद्रांबरोबर राहिला. नाही तर गर्वाचं घर नेहमी खाली बुवा. आमचे बुवा एकदा गावात ना सुरुवातीला नवीनच मुंबईला गेलेले बुवा. आणि गेलेले म्हणजे काय, गावात शिक्षण वगैरे सगळा झालेला. आणि शिक्षण झाल्यानंतर पहिले गेले मुंबईत ते बुवा आमचे एका लग्नासाठी आलेले मुंबईत. एका लग्नाला आले. गावात ना गेलेलो माणूस तो कसं असणार मग सांगा. गावात ना गेलेलो माणूस कसं असणार मका सांगा. धडधाकट ओ जेवणा बिवनात नुसतो काय विचारतात, असा आळा मारणार. असा आळा मारल्यानं की आतमध्ये खोलपो पाडणार. खोलपो मग त्याच्यातच भाजी, त्याच्यातच आमटी, त्याच्यातच लोणचा सगळा एकत्र. आणि मग त्या सगळा आंबवान खाल्यान की नाही, मग दुसऱ्या दिवशी पासून जवळ काय जशा. हा, आणि मग तो गुलाम आमचं मुंबईत गेलेलो, लग्न वगैरे आटोपल्यान आणि पाहुण्यांच्या खोलीवर जावसाठी गेलो बाबा. गेलो जाताना बिल्डिंग मध्ये जवळ गेल्याबरोबर एका लिफ्ट मध्ये चढलो. लिफ्ट मध्ये गेल्यानंतर लिफ्ट काय पटकन वर जाणार नाही हो, तो सर पाठोपाठ या चेडू गेला, पोरग्या गेला, काकेक मारे पर्स वगैरे लावलेली. भूतू त्या लिफ्ट मध्ये गेल्याबरोबर आतमधनं काढल्यान सेंट एक बॉटल काढल्यान आणि फस 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 मारल्यान 5-6 ठिकाणी. फस 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 5-6 ठिकाणी मारल्यान. आणि एका दाखवता म्हणता बघ फॉग 3000 रुपये. काय फॉग 3000 रुपये ठेवल्यान भूतू. तो सर पाठोपाठ दुसरा चेडू दिला, त्याच्या पण काकेत पर्स. त्यांनी पण ह्याचा बघितल्याने काढल्यान ती बॉटल मारल्या अंगावर 5 वेळा फास 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 फास. ह्यो बघता सगळा गावात ना गेलेलो गुलाम. तिने पण 5 वेळा मारल्याने काढल्यान दाखवल्यान म्हणता बघ 5000 रुपये. काय जॅस्मिन म्हणजे जॅस्मिनची बॉटल 5000 रुपये. या गुलामांता बघून घेतल्या नव्हता. एकान गेल्यान 5 वेळा फास 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 फास, दुसऱ्यान गेल्यान 5 वेळा फास फास. हो गुलाम गावात ना गेलेलो, एक तर गेलेलो लग्नात ना मारे चांगला आळा मारून जेवून गेलेलो. यांनी 5 वेळाने केल्याने हो फास फास. या गुलामाने एकदाच केल्या, ह्या गुलामाने एकदाच केल्यान फक्त. आणि त्यांना सांगता बघा म्हणता 20 रुपये किलो बटाटी. संतोष महाडिक यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. सन्माननीय विजय कुंभळकर यांच्याकडनं पकवाज वादक अजित शिरसेकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. सन्माननीय शिरसेकर बुवा कैलासवासी मनोहर परब यांचा नातू सन्माननीय कुमार धनंजय परब यांच्याकडून या गजरासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. हेतल अशोक गिरकर कळवा यांकडून
100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद. भक्ती बदलली न म्हणून प्रल्हाद अमर झाला जगी. भक्ती बदलली न म्हणून प्रल्हाद अमर झाला जगी. हरिनामाची गाई बोलिला गोविंदाला गळापण होई. सद्भक्तीने कास धरा हरिनामाची. सद्भक्तीने कास धरा हरिनामाची. सद्भक्तीने कास धरा हरिनामाची. होईल प्राप्ती हरिभक्तीने मोक्षाची. होईल प्राप्ती हरिभक्तीने मोक्षाची. होईल प्राप्ती हरिभक्तीने मोक्षाची. मोक्ष प्राप्तीसाठी जाई सद्गुरूची शरण. नाम देई सद्गुरु दे घेई मन लावून. मोक्ष प्राप्तीसाठी जाई सद्गुरूची शरण. नाम देई सद्गुरु दे घेई मन लावून. मोक्ष प्राप्तीसाठी जाई सद्गुरूची शरण. नाम देई सद्गुरु दे घेई मन लावून. संतोष भजनात गातोय भजनात श्री हरीचे गुणगान. संतोष भजनात गातोय भजनात श्री हरीचे गुणगान. बोल जय जय महेकर. श्री पंढरीनाथ हॅलो. आता आचारसंहिता असल्यामुळे इथेच भजनाचा कार्यक्रम संपवण्यात येत आहे. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. बुवा चांगले गात होते, पण आता कायद्यामध्ये स्पष्ट आचारसंहिता असल्यामुळे पुढे भजन चालू होणार नाही. इथेच संपवतो. कुंडली कवरला सदा संतांचा